नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण पावसाळा जवळ आलेला आहे तर त्याच्यासाठी खास असा चहाचा मसाला तयार करणार आहोत। चहाच्या मसाल्याचं साहित्य बघूया आपण। तर 4 मोठी इलायची आहे, दालचिनी 10 ग्रॅम, सुंठ 10 ग्रॅम, बडीशोप 20 ग्रॅम, एक जायफळ घेतलंय, ही मुलेटी आहे, ही घशासाठी अतिशय चांगली असते, तर ही एक 10 ग्रॅम घेतलेली आहे, 10-12 ग्रॅम अशी घेऊ शकता। हे मिरे आहेत, मिरे 2 मोठे चमचे घेतलेले 15 ग्रॅम, आणि ग्रीन इलायची ही 10 ग्रॅम घेतलेली आहे, लवंग घेतलेली आहे 10 ग्रॅम, आणि खडी साखर आहे। तर ही खडी साखर आपल्याला हे सगळं वाटण आपण ज्याला मिक्सरला लावणार ते त्यावेळेला बारीक होतो, आपला हे पूर्ण मसाला बारीक पिसला जातो, बारीक पावडर होते, त्याच्यासाठी आपण खडी साखर वापरत आहोत। तर हे सगळं आता आपण भाजायला घेऊया, खडी साखर सोडून आपण हे मसाले भाजूया। तर आपण आता मसाले भाजायला घेऊया, अगदी हलका भाजायचंय 4 ते 5 मिनिटासाठी। दालचिनी, त्याच्यानंतर बडीशोप, गॅस आपला स्लो आहे, काळी मिरी, हिरवी वेलची, लवंग, मुलेटी सुरुवातीला थोडीशी भाजते आणि बारीक करणार आहे, परत फोडून घ्यायची खलबत्त्याच्या साहाय्याने। ही मोठी इलायची मी सोलून घेतलेली आहे, आणि वरचं कवर असतं ते आपल्याला मसाले भात वगैरे काही करतो त्याच्यात टाकायला होतं ते। सुंठ, आणि जायफळ एक 4 ते 5 मिनिटासाठी भाजणार आहोत। इथं आपले 4 ते 5 मिनिट झालेले आहेत, आणि अतिशय छान वास येतो याचा, स्मेल एकदम। हे सगळ्या वस्तू घशासाठी, खोकल्यासाठी चांगले आहेत, आपल्याला पावसाळ्याच्या दिवसात चहा बनवायला अतिशय गुणकारी सगळ्या वस्तू ह्यामधल्या आहेत। तर आपले भाजून झालेले प्लेट मध्ये काढूया, आणि थंड झाले, गॅस बंद करूया। थंड झाल्यावर आपण मिक्सरला वाटणार आहोत। तर आता मिक्सरला वाटायच्या अगोदर मी मुलेटी, जायफळ आणि अद्रक थोडंसं खलबत्त्यावर कुटून घेणार आहे। आता इथं थोडंसं थंड झालेलं आहे, तर मुलेटी, अद्रक आपण खलबत्त्यावर थोडं मोठं मोठं कुटून घेणार आहोत, आणि जायफळ सुद्धा नंतर कुटून घेणार। कुटून म्हणजे थोडंसं मोठं मोठं कुटायचं, कारण मिक्सरला लावतोय आपण। असं हे आपण खलबत्त्यावर हे मुलेटी वगैरे बारीक करून घेतलेलं आहे, शिवाय जायफळ हे स्वतः तोडून घेतलेलं आहे, आणि सुंठ ही स्वतः तोडून घेतलेली आहे। तर हे पूर्ण थंड झालेलं आहे, आता आपण मिक्सरला वाटून घेऊया। आणि त्यामध्ये खडी साखर टाकूया। इथं आपलं 2 ते 3 वेळा फिरवून झालेला आहे मसाला, पण बघू शकताय एवढी जाडी पेस्ट होते, पण अजून थोडं फिरवायचं आहे, आणि मिक्सर आपला गरम होतो, तर
थोडा रेस्ट घेऊन 2 मिनिटांनी असं फिरवून घ्यायचं. तर अजून एकदा फिरवून घेऊया. हा असा जाडसर झालेला आहे. एकदा फिरवून घेऊया आणि चाळून मग बदली करूया. इथं झालं. आता मिक्सरला बारीक दळून घेतलेलं आहे. तर काढून घेऊया प्लेटमध्ये. बघू शकता एकदम बारीक झालेली पावडर आपली. तर काढून घेऊया. तर आपण चहा करतो त्यावेळेला एका कपाला अगदी चिमूटभर असा चहा उकळत आला की हा मसाला टाकायचा. इथं झाला आपला मसाला वापरून केलेला चहा. इथं झाला आपला चहाचा मसाला. हा मसाला वापरून तुम्ही चहा बनवल्यास सर्दी, खोकला, पावसाळ्यातील आजार बरे होतात. तर हा रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.